आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर राहुल निलाखे सर. म्हणजे मागच्या काही वर्षांपासून म्हणजे 1990 पासून खरं तर या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. मग त्याच्यात रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मेजरली असतील, काही इंडस्ट्रियल प्रोजेक्ट, कमर्शियल प्रोजेक्ट्स असे असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा त्यांना एक दुसरी आवड आहे असं म्हणूया आपण या फील्ड बरोबर, की वेगवेगळ्या क्षेत्रात सिव्हिल इंजिनियर एवढं वास्ट फील्ड आहे आणि अर्थातच कुठलीच व्यक्ती सगळ्या फील्डमध्ये काम नाही करू शकणार असं मला वाटतं. त्यामुळे त्यांना ती आवड आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सिव्हिल इंजिनियर काय काय भूमिका पार पाडतो, कशा पद्धतीने तो काम करतो त्याचा अभ्यास करणं, ही एक त्यांनी महत्वाचं ते काम करतात. त्यामुळे त्याही बाबतीत आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहेत आणि एकंदर त्यांचा हा सगळा अनुभव कसा होता, हा प्रवास कसा होता, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं स्वागत मनापासून. आणि तुम्ही पण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर खरं काम केले. जरी तुम्ही वेगळा वेगळा अभ्यास करत असला तरी जसं मी सुरुवातीला म्हणलं तसं रेसिडेन्शियल आहे, गव्हर्नमेंट आहे, अशा सगळ्या प्लॅटफॉर्मवर पण तुम्ही काम केलेलं आहे. त्याच्याबद्दल पण आपण बोलूया. पण सुरुवात करूया शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न मगाशी तुम्ही विचारला तोच की सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा किंवा प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही खरं तर या फील्डमध्ये आलात? काय सांगाल? माझं शालेय शिक्षण सांगलीमध्येच झालं. हं, मी 10वी पर्यंत मराठी माध्यममध्ये शिकलो. हं. 10वी नंतर मी वसंतदादा पॉलिटेक्निक सांगलीत डिप्लोमा केला. डिप्लोमा नंतर 2 वर्ष आमच्या वडिलोपार्जित व्यवसाय कन्स्ट्रक्शनचाच होता. मग इच्छा तर होती की इथेच काम करायचं. पण पुण्यात इंजिनिअरिंगची संधी उपलब्ध झाल्यामुळे कुसरवाडी इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअरिंग पास आउट मी 1995ला केलं. म्हणजे ह्या क्षेत्रात येण्यामागचं कारण वडील होते. वडिलांचा पण डिप्लोमा झाला होता पुण्यामध्ये आणि त्यांनी कन्स्ट्रक्शन लाईन त्या काळात खूप छान सेटअप केली होती. आणि वडिलांचं पण सांगणं असायचं किंवा आम्ही अनुभवलं की सिव्हिल क्षेत्र हे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपैकी एक निवारा या क्षेत्रात येतं. म्हणजे तुमच्या जर काय व्यावसायिक दृष्टिकोन चांगला असेल, तर या व्यवसायाला तुम्हाला कधीच मंदी, कधीच कमी, कधीच तुम्हाला काम मिळालं नाही असं होणार नाही. कारण मूलभूत गरजांमधला हा एक व्यवसाय आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही या या फील्डकडे क्षेत्राकडे यायचं ठरवलं. ठरवलेलं आहे. बरोबर आहे. हा जसा एक प्रवास आहे, तसा याच्या पुढचा खरं तर प्रवास अजून इंटरेस्टिंग असतो. ते म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत एक स्ट्रगल असतो प्रत्येक इंजिनिअरचा. तर तो तुमचा स्ट्रगल कसा होता? आणि पहिला प्रोजेक्ट कुठला मिळाला, कसा मिळाला, कोणाचा रेफरन्सनं मिळाला? काय सांगाल? वडिलांची पार्श्वभूमी असल्यामुळं पूर्वी तर फक्त आम्ही गव्हर्नमेंटची कामं करायचो. म्हणजे पीडब्ल्यूडी असेल, एमएससीबी असेल, इरिगेशन डिपार्टमेंट. पण 90 नंतर मी इंजिनिअरिंगला पुण्यात गेल्यानंतर पुण्यातल्या काही खाजगी अपार्टमेंट असतील, त्यावेळी मोठे टाउनशिप वगैरे तिकडे चालू होत्या. तर त्यांना व्हिजिट दिल्यावर माझ्या डोक्यात असेल की सांगलीत अपार्टमेंट कन्सेप्ट चालेल की नाही. वडिलांचा त्याला पूर्ण विरोध होता. आम्ही त्या क्षेत्रात पडलो नाही. आम्ही पण वडिलांबरोबर सरकारीच कामं करत गेलो. पण सांगलीमध्ये पण एक चांगली संधी उपलब्ध होती आणि इतर व्यावसायिक उत्तम या क्षेत्रात काम करत होते. हे पण आम्ही बघत आलो. हं. मग आम्ही इथं आल्यानंतर 2011 साली आम्ही या व्यवसायात स्वतःहून सुरुवात केली, की बरोबर. वडिलांचा त्यात आम्ही रेफरन्स नव्हता किंवा वडिलांना या क्षेत्राचं निगडीत पण नव्हते. नव्हतं. बरोबर आहे. शैक्षणिक प्रवासातला आणखीन एक टप्पा राहिला तो म्हणजे इकडे दरवाजाची चौकटवाला एक सिव्हिल इंजिनियर आणि एकदम कायद्याची चौकटीत बसवणारा एक एल-एल-बी. तर तो प्रवास कसा होता आणि ते शिक्षण कसं घ्यावं असं वाटलं किंवा पण त्याबद्दल काय? याचं उत्तर देईन मी, पण थोडंसं एक मी तुम्हाला या तुमच्या माध्यमातून व्यक्त करतो, हो. की सिव्हिल इंजिनियर या माणसाला हं. थोडं कायद्याचं ज्ञान हे असायलाच हवं. किंबहुना काही-काही व्यावसायिकांना ते आहे. पण सिव्हिल हे रिलेटेड आहे ते लँडशी भरपूर वेळा हं. आणि लँड लॉ ना खूप व्हास्ट आहे. तर मला पहिल्यापासून आवड होती, त्यामुळे मी या क्षेत्रात ज्ञान होतं. पण डिग्री असल्याशिवाय ना त्या लेव्हलला तुम्ही तुमच्या आत्मविश्वासानं ते व्यक्त करू शकत नाही. बरोबर. त्यामुळे मी 2012 साली एल-एल-बीला ॲडमिशन घेतली होती आणि 11 सालीच आम्ही अपार्टमेंटचा व्यवसाय सांगलीत सुरू केला होता. पण समूह व्यवसायामुळे ते पूर्ण करता आलं नाही. मग कोविडमध्ये परत संधी उपलब्ध झाल्यावर मी एल-एल-बी पूर्ण केलं आणि तो प्रवास ना म्हणजे सिव्हिल एक सँडविच कोर्स म्हणून सिव्हिल विथ एल-एल-बी नवीन तरुण मुलं जे सिव्हिल इंजिनियर होतात त्यांना माझं तुमच्या माध्यमातून सांगणं आहे, की तुम्ही आवर्जून याचा विचार करा, की जे ज्ञान तुम्हाला उपयोगी पडेल, वाया नक्की जाणार नाही. वाह! वाह! हे त्याचं कॉम्बिनेशनचं त्याच्यामागचं सिक्रेट आहे. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे म्हणजे की ह्या सिव्हिल इंडस्ट्री किंवा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री ही लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. कामगार हा केंद्रस्थानी आहे त्याच्या. तर अकुशल कामगारांचं प्रमाण यामध्ये खूप आहे. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साइटवर? नाही, साईटवर म्हणाल तर जे काही सेफ्टी मेजर्स आपल्याला गरजेचे आहेत, जसं सेफ्टी बेल्ट असतील, हेल्मेट्स असतील, शूज असतील, ह्या गोष्टी करतोय.
पण त्यांच्यात तो अवेअरनेस वाढवून त्यांच्याकडनं ते करवून घेणं डेली तो एक टास्क असतोय. हो, हो. मग ह्या गोष्टी जर काय आपण अगदी थोड्या बहुत प्रमाणात जरी निग्लेक्ट केल्या तर त्याचं ना खूप मोठी किंमत व्यावसायिकाला बिल्डरला भरणे भाग पडते. त्यासाठी कुशल कामगार थोडं त्यांच्यावर कंट्रोल करायला ठेवून ते आपण साध्य करणं जास्त योग्य होईल असं माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर आहे. दुसरं, मागच्या 30-35 वर्षांपासून तुम्ही या फील्डमध्ये काम करताय. जसं हे फील्ड बदलताना तुम्ही बघितलंय, तसं त्यातलं तंत्रज्ञान सुद्धा बदलताना बघितलंय. तर आता तंत्रज्ञानाची मदत तुम्हाला या रोजच्या कामांमध्ये कशी होते? एक सॉफ्टवेअर साइडनं पण आणि एक मशिनरी साइडनं पण. हे त्याबद्दल काय खूप सांगाल? छान. तुम्ही म्हटलात ना, की बदल 30 वर्षात आम्ही डोळ्याने बघितले. म्हणजे आपल्या हां. जनरेशननं खूप म्हणजे मॅन्युअल स्टील कटिंग पासून आज रिंग पण मशीनवर बेंडून होते. हं. त्या खूप छान सुविधा आल्यात. कटिंग मशीन असतील, वेल्डिंग पोर्टेबल मशीन असतील, शटरिंगच्या वुडन जाऊन पूर्ण स्टील शटरिंग आलंय. एच फ्रेम आल्यात. खूप छान. म्हणजे याच्यामुळं पूर्ण करण्याच्या गतीकडून आपण खूप छान बघू शकतोय. दुसरी गोष्ट यात अशी आहे, की ज्या काही सुविधा आपल्याला मिळतायत, हं. त्या आपण साइटवर इम्प्लिमेंट करणं किंवा त्याचा वापर करणं आहे. याच्यासाठी मोठी-मोठी एक्झिबिशन किंवा आयकॉन पण काही-काही क्रेडायचे स्टॉल वगैरे होतात. त्यात खूप छान प्रबोधन होतंय. हे पण गरजेचं आहे, की व्यावसायिकांनी अशा प्रदर्शनाचा लाभ घेऊन ना, आपल्या साइटवर आपण आधुनिकीकरण करण्यासाठी काय करू शकतो याचा विचार करायला पाहिजे. हं. जुन्याच पद्धतीनं ते करणं योग्य आहे असं माझं मत नाही आहे. हं. नवीन बदल नक्की स्वीकारायला पाहिजेत, जेणेकरून आपण प्रवाहाशी जुळत राहू. बरोबर आहे. दुसरं, रेसिडेन्शियलमध्ये काम करताना बऱ्याचदा त्या कस्टमरचं असं म्हणणं असतं, की आमचं बजेट थोडं लिमिटेड आहे आणि एक इंजिनिअर म्हणून तर तुम्हाला वाटत असतं, की चांगल्या दर्जेदार बांधकाम आपण करावं. तर ते बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही अशा वेळेला कसा साधता? नाही, मी बजेटकडे जाताना नक्की असं म्हणेन, की घर आणि लग्न अशा गोष्टी आहेत, की तुम्ही बजेट कधीही फिक्स करू शकत नाही. म्हणजे मला अनुभवात आज एक पण माणूस असा नाही भेटला, की मी 30 लाखात फ्लॅट घेणार आणि मग तो 28 ला मिळालाय. फ्लॅट घेतल्यावर त्याचं रिनोव्हेशन, फर्निचर थोडं ह्या गोष्टीनं ते वाढतेच. तर आम्ही काउन्सिलिंग करताना असं करतो, की या बजेटमध्ये तुम्हाला आम्ही उत्तम गुणवत्ता देऊ. लीगल त्याचा आस्पेक्ट खूप छान असेल, की ह्याच्यासाठी तुम्ही कॉस्ट मोजताय आधी समजून घ्या. नॉट ओन्ली फॉर क्वालिटी कॉशियस, बट लीगल त्या ज्या अपार्टमेंटमध्ये किंवा जिथे घर बांधताय, तिथले लीगल डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत. तिथले तुमची ओनरशिप स्टँड होणार आहे, ती व्हॅलिड असणार आहे. ह्याचे पण पैसे त्यात तुम्ही मोजताय हा काउंट ठेवा. नॉट ओन्ली यू आर पर्चेसिंग दॅट प्रॉपर्टी ओन्ली, की ती घेतल्यानंतर त्याचं परत तिथं नाव लागलं पाहिजे. त्यात उतार्यात नाव लागलं पाहिजे. जो प्लॉट आहे त्याच्यावर लागलं पाहिजे. बँकेचे चार्ज क्रिएट झाले पाहिजेत. हा पण प्रवास काही-काही व्यावसायिकांनी कस्टमरच्या गळी उतरवला पाहिजे असं माझं पर्सनल मत आहे. फक्त तुम्ही फ्लॅट विकताय का? तर नाही. आम्ही त्या फ्लॅटचं क्लिअर टायटल तुम्हाला हँडओव्हर करतोय. या दृष्टिकोनातून आम्ही बजेटला आणि मला आजपर्यंत सक्सेस रेट असा आहे, की मी सांगतोय, की तुम्ही एरिया मॅटर नॉट टेक्निकल स्पेसिफिकेशन अवश्य बघा. हं. आज सगळ्याच कंपन्या नामांकित आहे, आय-एस-आय सगळं आहे. पण त्याच्याबरोबर लीगल आस्पेक्ट पण बघा. कित्येक ठिकाणी मग नंतर बँकेचे हप्ते तटल्यानंतर लीगल मॅटर्स होतात त्यावेळी कळतंय, की कंप्लिशन नाहीये. हं. सर्च व्यवस्थित बघितला नाही. ह्या गोष्टींना अनन्य असं महत्व आहे. ते तुम्ही आधी कस्टमरनी बघा असं पण काउन्सिल करतोय. दर्जा कमी करून बजेटमध्ये फ्लॅट देण्याचं धोरण नक्की नाहीये. दुसरं, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर पण तुम्ही बरेच काम केले, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासकीय संस्था. तर ते साधारणपणे कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट्स होते? त्यांची काही नावं ठळकपणे सांगता येईल? हो, मी सांगलीचं फॉरेस्ट ऑफिसचं बिल्डिंग मी एक तिथं कन्सल्टंट म्हणून होतो. हं. खूप छान नामांकित म्हणजे त्यांनी डिपार्टमेंट थ्रू काम केलं, पण त्याच्यावर कन्सल्टंट म्हणून होतो. त्याच्यानंतर कोकण पॅकेज म्हणून एक धामापूर म्हणून गाव आहे हं. कुडाळपाशी. हं. तिथं केलंय. तिथं पण म्हणजे वनज फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि ग्राम समितीनं ते जॉइंटली चालवलं होतं. खूप छान चालत होतं प्रोजेक्ट. नंतर काही निधी अभावी वगैरे ते थोडंसं रेंगाळलं. पण शासकीय कामातनं खूप काही मोठे प्रोजेक्ट्स करताना ना, त्याच्या खूप काही यंत्रणा पण लागतात. हं. म्हणजे हं. फक्त तुम्ही समजा स्थानिक स्वराज्याचं काम करत असाल, तर ते फक्त ना अथॉरिटी म्हणून बघतायत. त्याला फायनान्स करणार मग स्टेट गव्हर्नमेंट असेल, आर्किटेक्ट त्यांचे कोणी शासनाचे असतील. ह्या सगळ्यांची व्यवस्थित संगनमत करून ते प्रोजेक्ट पूर्ण करावे लागतात. बरोबर आहे. पुढचा प्रश्न थोडा जरा वेगळ्या धाटणीचा आहे. ते म्हणजे त्याच्या मागचा अँगल असा आहे, की तुम्ही एक इंजिनिअर पण आहात, मूळचे सांगलीचे आहात आणि इतकी वर्ष आता या फील्डमध्ये काम करताय. तर सांगलीच्या जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर एक विचारला प्रश्न, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर किंवा ज्या क्षेत्रांवर, ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे, तर पुढच्या 10-15 वर्षात आपल्याला एक सांगलीचा इंजिनिअरिंगच्या अँगलने एक सर्वांगीण विकास हवा असेल तर? ते खूप छान आहे. म्हणजे मी याचं उत्तर ना दोन्ही अँगलनं देईन, की मी हं. एक इंजिनिअर म्हणून नंतर बोलेन. हं. पण एक सांगली माझं मूळ गाव म्हणून मी एक नागरिक म्हणून बोलेन. हं. यात सांगलीची तुलना आपण जर काही तर जवळपासच्या शहरांशी केली, तर खरंच सांगली तसं खूप मागं आहे. ज्या पद्धतीनं सांगली
पुढे यायला हवं होतं. अगदी मी म्हणतोय की ॲग्रिकल्चर बेल्ट असेल, मिरज एक वैद्यकीय हब आहे, एज्युकेशन सेंटर आहे, भारती विद्यापीठ वगैरे चांगल्या गोष्टी आहेत. पण आज तुम्ही कराड, पलूस, तासगाव, विटा ही तालुका लेवल विचार केला त्या मानानं सांगलीची ग्रोथ नाही आहे. हे आधी आपण स्वीकारूयात. ह्याच्या दोषात कुठेही न जाण्यापेक्षा माझं स्वतःचं मत आहे की सांगलीच्या प्रत्येक नागरिकांनी सजग व्हायला पाहिजे, हे आधी गरज आहे. हम्म. की आपण घरात जसं म्हणतोय की बाबा घरातली एखादी गोष्ट हवी आहे तर आपण कुटुंब एकत्र बसून सुचवते की ह्या घरात सुधारणा हव्यात आणि त्याच्यावर आपण काम करतो. तसं सांगलीत राजकारण विरहित नागरिकांनी ना जागृतीसाठी पुढे येऊन आज हे आयकॉन माध्यम खूप छान आहे. हो. त्यांच्यातनं मी तुम्हाला सांगतो की त्यांनी संधी उपलब्ध करून दिली म्हणून आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत गरजांसाठी ज्या गोष्टींची गरज आहे ना त्याच्यासाठी कोणतेही मतभेद न ठेवता नागरिकांनी सजग व्हायला पाहिजे. मग त्यांच्या अवतीभोवतीचा परिसर असेल, स्वच्छता असेल, रस्ते असेल, लाईट पाणी त्याच्यासाठी आपण रीतसर कायदेशीर मार्गानं समजा महापालिकेचं असेल तर आयुक्त असतील, नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे तो पाठपुरावा नागरिकांनी आपलं घरचं काम म्हणून करणं, कुणाही राजकीय नेत्यावर न अवलंबून राहता ते आपलं स्वतःचं कर्तव्य म्हणून सांगलीसाठी करायला पाहिजे. दुसरं इंजिनियर म्हणून मी नक्की सांगेन की आज खूप काही छान गोष्टी जसे पुण्या मुंबईत मोठे मोठे मॉल आहेत, इनऑर्बिट आहेत, असं आहेत. असे सांगलीत काय येणं अपेक्षित आहे. IT साठी वगैरे पण प्रयत्न करतायत. जवळ कोल्हापूर जिल्हा असल्यामुळं औद्योगिक इंडस्ट्रियल काही ग्रोथ सांगलीत ज्या कोल्हापुरात एक्सपान्शन होताना चांगली त्यांना योग्य वाटत असेल, ॲक्सेसिबिलिटी होत असेल, आज सोलापूर हायवे अशा काही लोकेशनचा सांगलीला निश्चित फायदा होऊ शकतोय. की काही ह्या गोष्टी जर काय मोठ्या स्तरावर घडल्या तर सांगलीत चांगली विकास कामं नक्की होऊ होऊ शकतात. शकतील. पण मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं याला गती मिळण्यासाठी अजून? नक्की. आता मी काही शहरांमध्ये जसं मगाशी म्हटलं ना, की मी हैदराबादचा रिंग रोड आउटर बघून आलो आणि माहिती घेतली की त्यांच्या आउटर रिंग रोडच्या पुढचं पण अजून एक काम चालू आहे. तर सांगलीला ही एक मूलभूत गरज आहे की जे काय रिंग रोड व्हायला हवेत, सांगलीला असतील, पुण्याला आत्ता चालू आहे, मोठं काम होतं त्याच्यावर. ती एक बेसिक गरज आहे. दुसऱ्या मोठ्या गरजा आहेत ट्रान्सपोर्टेशन आहे किंवा ड्राय पोर्ट यार्ड वगैरे आहेत. अशा काही गोष्टी 50-1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये सांगलीच्या आसपास घडल्या तर त्याचा निश्चित फायदा सांगलीला होणार आहे. आणि दुसरं तुम्ही मगाशी बोलता बोलता सांगितलं की या क्षेत्रात जे तरुण इंजिनियर्स येत आहेत त्यांच्यासाठी एक सल्ला तुम्ही सांगितला की सिव्हिल इंजिनियरमुळे LLBचं तर ज्ञान हवं, पण एक यशाचा फॉर्म्युला गुरुमंत्र म्हणून पण काय सांगाल तुम्ही त्या सगळ्या नाही, मी गुरुमंत्र देण्यात नक्की मोठा नाही आहे, पण स्वअनुभव म्हणून सांगतो. चांगल्या मार्गानं योग्य गोष्ट तुम्ही साध्य करण्याचं न ध्येय ठेवा चांगल्या मार्गानं आणि गोष्ट पण योग्य असायला हवी. की कुठलीही तुलना कोणाशी न करता एक चांगलं जसं आयकॉनचं कौतुक करायला पाहिजे की स्टीलमध्ये सगळे ब्रँड असताना त्यांनी हे लॉन्च करून त्यांची पण खरंच चांगली क्वालिटी आणि ते योग्य मार्गानं त्यांचे सप्लायर असेल, त्यांचं नेटवर्क असेल, खूप छान मेंटेन करतात. मी त्यांचं ॲप्रिसिएशन करत नाही. मी स्वानुभव कथन करतो की मला कधीच प्रॉब्लेम आला नाही की मी त्यांचे टेस्ट रिपोर्ट वगैरे पण साईटवर ठेवलेले आहेत. तसं तरुण मुलांनी ना ह्यात तुम्ही नुसतं इंजिनियर होताना ना काही ज्या गोष्टी जसं आता हे स्टील यांचं आहे, सिमेंट असतील, बाकी काही गोष्टी नवीन आल्यात, त्याचा ना तुम्ही योग्य अभ्यास करा. त्याच्यातलं जे काही वापरण्याच्या कला असतील त्या अवगत करून ना त्याच्यावर तुम्ही कमांड मिळवा. तुम्हाला यश नक्की मिळणार. बरोबर. दुसरं आतापर्यंत इतक्या केलेल्या प्रोजेक्ट्सपैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट असं जर सांगायचं झालं तर कुठला प्रोजेक्ट डोळ्यासमोर येतो जो तुमची ओळख पण बनला आणि जो काम करताना तुम्हाला एक आनंद समाधान वेगळं मिळालं त्याच्यात? नाही, मी एक असं नक्की सांगणार नाही. इरिगेशनचं होतं एक ब्रिज एकदम चॅलेंजिंग होता आणि पुण्यातल्या एक नामांकित कंपनीनं तो करायला नकार दिला. मी एक चॅलेंज म्हणून केला होता, VRB केले होते. असे अनेक काम आहेत आणि परत कुठलंच एक काम म्हणून मी असं चॅलेंजिंग सांगणार. रादर मी केलेलं सोडून मी इतरांच्या कामावर पण काही खूप शिकलोय. माझ्या दृष्टीनं ती कामं पण आदर्श आहेत. की माझा स्वतःचाच अनुभव श्रेष्ठ का तर नाही, इतर एखादं मोठं काम मी बघितलेलं मला ते पण भावलेलं. आणि एखादा असा प्रोजेक्ट की जो काम करताना काहीतरी आव्हानं आली त्याच्यावर आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? एखादा प्रॉब्लेम आला आणि त्याच्यावर तुम्ही सोल्युशन शोधलं, असा एखादा प्रसंग काय आठवतोय का? मी मुंबईत मुलुंडमध्ये SRAचं प्रोजेक्ट करत होतो आणि एक शाळेचं नाल्याशेजारी होतं. 10 मीटर खाली एक्सकेव्हेशन होतं. तर त्याने खूप म्हणजे जवळ तो खड्डा खूप मोठा होता आणि आत व्हेकल उतरणं पण शक्य नव्हतं. तर मी सेंटरिंगवाल्यांशी बोलून म्हणजे बांबूचे ब्रिज वगैरे बनवतात की नाही असं बनवून मी व्हेकल्स वगैरे आम्ही आत सोडले होते की त्याला आणि जे काय मटेरियल पडेल त्याला शोरिंग वगैरे इतकं छान केलं होतं म्हणजे ते स्वतः डिझाईन करून किंवा त्याचा जो काय त्याच्या एका ब्रेसिंग असेल, त्याचा स्पॅन असेल, प्रॉप असेल, त्याच्यावर येणाऱ्या लोडचं कॅल्क्युलेशन मी काय इंजिनिअरिंगकडनं करून घेऊन सेंटरिंग डिझाईन करून मी ते काम केलं होतं.
दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता, काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? मग गुणवत्ता कॉमन आहे, म्हणजे जे काय आज कंपन्या प्रोव्हाइड करतात ते सोडून आम्ही 1 मीटर बार लेनचं वेट हम्म, वगैरे करतोय, हम्म. बेंडिंग बघतोय, किंवा 20 च्या पुढे बार गेले तर ते बेंड होताना ना स्टिफ नाही आहेत ना, ते मॅन्युअली करायला पाहिजेत, म्हणजे कुठेही ते ह्या काही गोष्टीतनं आपल्याला कळतंय. प्लस थर्ड पार्टी जर काय तुमच्याकडे असेल ऑडिट करणार कोणा ते कंट्रोल, त्यांचे रिपोर्ट आणि ते कोरिलेट करून आपण बघू शकतोय. या बरोबर. गोष्टीतनं आपण त्याच्याकडे हाताळणी बरोबर. करू शकतो. आणि आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरलंय का? आणि तुमचा अनुभव प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे? नाही, मी मगाशीच म्हटलं ना, आयकॉन वापरलेला आहे मी हम्म, रेसिडेन्शियलला, बंगलोजला आणि अपार्टमेंटला पण हम्म, आणि फॅक्टरीला पण. मला सर्व्हिस आणि याच्यात मी कुठलाही प्रॉब्लेम आला नाही, किंवा लेंथ असेल, लेंथची आम्ही वेट करून जे काय बंडल्स वगैरे येतात हम्म, हम्म. ह्याचं पण आम्ही पूर्ण टॅली करून बघितलेलं आहे. कुठेही आम्हाला कधी त्याच्यात फरक जाणवलेला नाही. त्यामध्ये तो हे होते इंजिनियर राहुल निलाखे सर, आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं, त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितलं. मला असं वाटतं वकील म्हणून सुद्धा त्यांनी एक वेगळा सल्ला या क्षेत्रात जे तरुण इंजिनियर्स येणार आहेत त्यांच्यासाठी दिलाय. पण ऑफकोर्स जो महत्वाचा आहे की या क्षेत्रामध्ये येणार असेल तर प्रामाणिकपणे आणि कष्ट, मेहनत, जिद्द जर असेल तर यामध्ये अमर्याद संधी, जसं आम्ही सुरुवातीला बोलताना सांगितलं तसं ते स्वतः असं म्हणाले की मी फक्त 0.001% वगैरे काही त्यात काम करतोय. इतकं मोठं हे फील्ड आहे. खरं आहे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. आणि येणाऱ्या आगामी काळात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट ची निर्मिती तुमच्या हातून हो, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक